Students, we have studied the principle of electric motor. Electric motor, त्याचं principle काय आहे? When a current carrying conductor is placed in magnetic field, then a force acts on the conductor and so that the conductor is set in motion. This is principle for electric motor. Now we will see the next part, and that is electromagnetic induction. What is electromagnetic induction? आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल कशाचं आहे? हे इलेक्ट्रिक मोटर काय आहे? तर इफ वी कीप ॲन इलेक्ट्रिक कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड सच दॅट direction of current flowing through the conductor is perpendicular to the magnetic field, then a force is exerted on the conductor and because of this the conductor moves. हे काय आहे? प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. तुम्हाला क्वेश्चनमध्ये लिहा म्हटलेलं आहे, प्रिन्सिपल लिहा, तर इथं त्याचं आन्सर आहे. आता ज्या वेळेला एखादा कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेस, आणि कंडक्टर कसा आहे? तो करंट कॅरिंग कंडक्टर, म्हणजे त्या कंडक्टरच्या भोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे आणि कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड हे दुसऱ्या एका मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे आणि ह्या दोन मॅग्नेटिक फील्डच्या इफेक्टमुळं, इन्फ्लुएन्समुळं एक फोर्स कंडक्टरवर ॲक्ट होतो. त्या फोर्समुळं तो कंडक्टर काय होतो? मूव्ह होतो. आणि हे आहे इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल. त्याच्या पुढे काय दिलेलं आहे? इफ ॲन इलेक्ट्रिक कंडक्टर इज मूव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑर द मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ स्टेशनरी कंडक्टर इज चेंजिंग, व्हॉट विल हॅपन? आता याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये काय करायचं आहे? मूव्ह करायचं आहे किंवा काय करायचं आहे? त्या स्टेशनरी कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग ठेवायचं आहे. मग त्यावेळेस काय होईल? हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे इथं आता कंडक्टर कसा ठेवलेला आहे? फक्त इलेक्ट्रिक कंडक्टर, त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही. अ कंडक्टर इज मूव्हिंग इन मॅग्नेटिक फील्ड. एका स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर मूव्ह करायचा, मग काय होईल असा क्वेश्चन आहे. आणि नाहीतर अजूनही काय आहे दुसरं? ऑर किंवा कंडक्टर जो आहे तो स्थिर ठेवायचा, स्टेशनरी ठेवायचा आणि त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड, ज्या मॅग्नेटिक फील्डमध्ये तो आहे ते मॅग्नेटिक फील्ड काय करायचं आहे? चेंज करायचे. मग काय होईल असा क्वेश्चन विचारला आहे. मग आता हाच आहे पुढचा पार्ट आणि तो कोणता आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आता in order to find out an answer for this question, research was done by a great scientist Michael Faraday. In the year 1831, Faraday showed that an electric current can be produced in a conductor with the help of moving magnet. आता जर कंडक्टर काय आहे इथं? करंट कॅरिंग जर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये जर कंडक्टर मूव्ह केला तर काय होणार आहे? त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट जनरेट होणार आहे. मायकल फॅराडे यांनी काय आहे? इंड्यूस्ड करंट किंवा इलेक्ट्रिक करंट जनरेट करण्याचा, इलेक्ट्रिक करंट हे मेकॅनिकल एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करणं, हे मायकल फॅराडे यांनी पहिल्यांदा रिसर्च केला त्याच्यावरती. आणि ही शोड दॅट an electric current can be produced in a conductor with the help of moving magnet. मूव्हिंग मॅग्नेटच्यामुळं कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करता येतो. आता द प्रोसेस बाय विच चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इन अ कंडक्टर. आता जर आपण कंडक्टरच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड चेंज करत राहिलो किंवा इफ अ कंडक्टर इज केप्ट इन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, काय होणार आहे? अ करंट इज इंड्यूस्ड इन द अनादर कंडक्टर अँड दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याला काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता तुम्हाला काय बघायचं आहे? बघा, पुढचा पार्ट जो आहे तो गॅल्व्हॅनोमीटरचा आहे. आता गॅल्व्हॅनोमीटरमध्ये फक्त म्हणजे काय लक्षात ठेवायचं? जसं ॲमीटर आहे करंट मेजर करण्यासाठी यूज होणारं डिव्हाइस,
त्याच्यानंतर व्होल्टमीटर आहे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचं डिव्हाइस. तसं गॅल्व्हॅनोमीटर इज अ डिव्हाइस. आता हे गॅल्व्हॅनोमीटरसुद्धा इलेक्ट्रिक मोटर ज्या प्रिन्सिपलवरती वर्क होतं त्याच प्रिन्सिपलवरती गॅल्व्हॅनोमीटर वर्क होत असतो. गॅल्व्हॅनोमीटरचा यूज काय आहे? टू डिटेक्ट द करंट इन द इलेक्ट्रिक सर्किटमधून करंट पास होतो का, जनरेट झालेला आहे का नाही हे बघण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर या डिव्हाइसचा यूज केला जातो. आता इथे तुम्हाला काय केलेलं आहे बघा, ही फिगर बघा. या फिगरमध्ये आता पहिल्यांदा या फिगरमध्ये बघा काय केलेलं आहे. हा एक कंडक्टर आहे आणि तो काय केलेला आहे इथं, if a conducting wire is kept moving in a magnetic field, a current is produced in it. मॅग्नेट आहे आणि त्या मॅग्नेटच्या वरून जाणारी एक कंडक्टर आहे आणि ते मूव्ह करत राहिलो, ती मूव्ह होत राहिली तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये करंट तयार होणार आहे आणि त्याच्यामुळं त्यात करंट जनरेट होतो आणि त्याच्यामुळं या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये आपल्याला डिफ्लेक्शन झालेलं दिसतं. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये काय दिसतं? डिफ्लेक्शन झालेलं दिसत असतं. गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर जो आहे तो जर डिफ्लेक्ट झाला तर काय समजायचं? करंट इज जनरेटेड. आता तुम्हाला हे ट्राय करायला सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कंप्लीट द सर्किट ॲज शोन इन द फिगर 4.16a अशी फिगर आहे. ही एक सॉलेनॉइड आहे. सॉलेनॉइड म्हणजे काय असणार आहे? अ वाउंडेड कॉपर वायर, इन्सुलेटेड कॉपर वायर वाउंड करायची आहे आणि त्याची जी कॉईल तयार होणार आहे त्याच्या 2 एंड्सला सोर्स जोडलेला आहे. सर्किटमध्ये ती जॉईन केलेली आहे आणि याच्यामधून करंट काय होणार आहे? पास होणार आहे. आता याच्यातून करंट पास होतो. आता डिस्कस अबाउट अँड सिलेक्ट द components as required. In this experiment, if we open the plug key and make the current 0 in the coil, the pointer of the galvanometer deflects to a side and quickly comes back to 0. If a current in the coil is started again, the pointer again deflects to the other side and then रिटर्न्स क्विकली टू द 0. आता इथं काय आहे? हा सॉलेनॉइड आहे. म्हणजे सॉलेनॉइडमधून करंट पास होतो त्यावेळेस त्याच्या भोवती काय तयार होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्समध्ये ही कॉईल येणार आहे. त्या कॉईलचे 2 एंड्स कशाला जोडलेले आहेत? गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेले. दिस इज गॅल्व्हॅनोमीटर अँड दिस इज अ लूप ऑफ कॉईल. दिस कॉईल इज केप्ट इन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलेनॉइड. सॉलेनॉइडमधून करंट पास झाल्यावरती त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. आता करंट ज्या वेळेला पास होतो म्हणजे ज्या वेळेस आपण की ऑन करतो त्यावेळेस करंट हा काय होणार आहे? फ्लो व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच त्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे? पहिल्यांदा 0 आणि नंतर ती जर समजा 5 एम्पियर एवढा करंट पास होत असेल तर ऑन केल्या त्या करंटची मॅग्निट्यूड कशी इन्क्रीज होणार आहे? फ्रॉम 0 टू 5 एम्पियर ही इन्क्रीज होणार आहे. करंट इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच त्याच्या भोवती, त्या कॉईलच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते सुरू झाल्या स्टेडी नसतं, युनिफॉर्म नसतं. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? 0पासून 5पर्यंत करंटची मॅग्निट्यूड इन्क्रीज होत असताना मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूडसुद्धा काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच या कॉईलच्या भोवती कॉईल ज्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली आहे ते मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे? सुरुवातीला चेंजिंग असणार आहे. म्हणजे ज्या वेळेला हा करंट 0 टू 5 एम्पियरपर्यंत रीच होतो त्याच वेळेला आपल्याला या कॉईलमधून एक करंट पास होणार आहे आणि त्याच्यामुळं गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन झालेलं दिसतं. आणि ज्या वेळेला करंट स्टेडी 5 एम्पियरचा फ्लो होत राहील त्यावेळेस सॉलेनॉइडच्या भोवती तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड हे काय असणार आहे? युनिफॉर्म असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, ते चेंजिंग असणार नाही. आणि त्यावेळेला या कॉईलमध्ये करंट असणार नाही. म्हणून त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर हा कुठं असणार आहे? 0वर असणार आहे. आता इफ वी ओपन द की ओपन केली तर करंटची व्हॅल्यू काय होणार आहे? डिक्रीज किंवा करंट स्टॉप होणार आहे. म्हणजेच त्याची व्हॅल्यू 5 एम्पियरपासून काय होणार आहे? 0 होणार आहे. आणि हे
एकदा इन्क्रीज होणार आहे आणि ऑफ केल्यावरती की ओपन केल्यावरती ती डिक्रीज होणार आहे 5पासून 0 ॲम्पियरपर्यंत. मग त्यावेळेसंसुद्धा सॉलेनॉईडच्या भोवती जनरेट होणारं मॅग्नेटिक फील्ड हे कसं असणार आहे, चेंजिंग असणार आहे. आणि त्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्समुळं या कॉईलमध्ये करंट जनरेट होणार आहे आणि त्याच्यामुळं गॅल्व्हॅनोमीटरमध्ये पुन्हा आपल्याला काय दिसणार आहे, डिफ्लेक्शन दिसणार आहे. ते डिफ्लेक्शन क्विकली होणार आहे आणि पुन्हा तो पॉइंटर कशावर येणार आहे, 0वर येणार आहे. मग हे एक एक्सपेरिमेंट. याच्यामध्ये काय आहे, सॉलेनॉईड ठेवले आणि सॉलेनॉईडच्या शेजारी काय ठेवलेली आहे, एक कॉईल ठेवलेली आहे आणि कॉईलचे 2 एंड्स कशाला जॉईन केलेले आहेत, गॅल्व्हॅनोमीटरला. गॅल्व्हॅनोमीटरचा यूज काय आहे, टू डिटेक्ट द करंट सर्किटमधून करंट फ्लो होतो का नाही ते डिटेक्ट करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचा यूज केला जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नाव व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज फ्लोईंग थ्रू द सोलेनॉइड कॉईल अँड द सोलेनॉइड कॉईल इज डिस्प्लेस्ड विथ रिस्पेक्ट टू द कॉईल, द करंट इज स्टील प्रोड्युस्ड इन द कॉईल. आता करंट फ्लो होतो आहे ह्या सॉलेनॉइडमधून. काय ही फिगर बघा, याच्यामध्ये करंट काय होतो आहे, फ्लो होतो आहे. तर करंट फ्लो होत असताना एक स्टेडी मॅग्नेट्यूडचा करंट फ्लो होताना त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. पण त्यावेळेला काय करायचं आहे, हे सॉलेनॉइड जे आहे ते सॉलेनॉइड जर आपण मूव करत राहिलो, ते सॉलेनॉइड काय करायचं आहे, डिस्प्लेस करायचं आहे. म्हणजे कॉईलच्या जवळ आणायचं आहे, कॉईलच्या लांब न्यायचं आहे. म्हणजे असं जर आपण डिस्प्लेस करत राहिलो सॉलेनॉइडला, तरीसुद्धा त्याच्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, ज्या कॉईलमधून पास होणार आहेत, ते चेंज होणार आहेत. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड हे चेंजिंग राहणार आहे. सॉलेनॉइडमधून एक स्टेडी करंट पास होत असताना जर सॉलेनॉइड आपण मूव करत राहिलो, तरीसुद्धा त्याच्या भोवतीचं जे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग होणार आहे, चेंज होणार आहे. त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होणार आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा या कॉईलमध्ये आपल्याला करंट जनरेट होणार आहे आणि गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसणार आहे. म्हणजेच फक्त आता इथे काय केलेलं आहे, करंट ऑन ऑफ होताना सॉलेनॉइडमध्ये करंट ऑन ऑफ होताना या कॉईलमध्ये डिफ्लेक्शन झालेलं दिसतं. ऑन आणि ऑफ होताना मॅग्नेटिक फील्ड कसं राहणार आहे, त्याच्या भोवतीचं चेंजिंग राहणार आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला करंट फ्लो होतो त्यावेळेस या सॉलेनॉइडला काय केलेलं आहे, या फिगरमध्ये सॉलेनॉइडमधून करंट पास होतो आहे आणि त्यावेळेला द flowing through the solenoid and the solenoid coil is displaced with respect to the कॉईल. ही सॉलेनॉइड काय केलेलं आहे, हे कॉईल डिस्प्लेस करायची आहे आणि तरीसुद्धा या कॉईलमध्ये आपल्याला करंट प्रोड्यूस झालेला दिसतो. हे एक. त्याच्यानंतर अजूनही काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये बघा या फिगरमध्ये काय केलेलं आहे, what can be inferred from these two experiments. That even if the solenoid coil is kept stationary, a change in current in the solenoid coil produce a current in the coil. आता करंट सॉलेनॉइडमध्ये करंट स्टेडी ठेवलेला आहे, पण तो सॉलेनॉइड डिस्प्लेस केल्यामुळं त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं आणि त्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्समध्ये कॉईल आली की त्या कॉईलमध्ये काय होणार आहे, करंट जनरेट होणार आहे. आता म्हणजेच ती सॉलेनॉइड कॉईल काय करायची आहे, मूव करायची आहे. एकदा कॉईलच्या जवळ न्यायची आहे आणि एकदा कॉईलपासून लांब न्यायची आहे. इफ द सॉलेनॉइड कॉईल इज मूव्ड towards or away from the coil, we see the deflection in the galvanometer. म्हणजेच त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेस आपण सॉलेनॉइड पुढं मागं करणार आहे, कॉईलच्या जवळ नेणार आहे, परत लांब नेणार आहे, त्यावेळेला एक चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड त्या या शेजारी ठेवलेल्या कॉईलवरती चेंजिंग मॅग्नेटिक फील्डचा परिणाम होऊन काय होणार आहे, त्याच्यामध्ये करंट जनरेट होणार आहे. ऑल्सो द फास्टर द डिस्प्लेसमेंट ऑफ सॉलेनॉइड जेवढा आपण फास्ट फिरवू तेवढं डिफ्लेक्शन काय असणार आहे, लार्जर असणार आहे. ऑल्सो द फास्टर इज द डिस्प्लेसमेंट ऑफ सॉलेनॉइड, लार्जर इज द डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हॅनोमीटरमध्ये होणारं डिफ्लेक्शन
जेवढं फास्ट असणार आहे डिस्प्लेसमेंट तेवढा लार्ज डिफ्लेक्शन गॅल्व्हॅनोमीटरच्या पॉइंटरमध्ये दिसणार आहे. इफ द करंट इन द सोलेनॉइड कॉईल इज चेंज्ड, आता करंट चेंज केला, अ करंट इज जनरेटेड इन द कॉईल or if the solenoid is moved towards the coil then also the current is produced in the coil. म्हणजे सॉलिनॉइडमधून जाणारा करंट जर आपण चेंज करत राहिलो, आता सॉलिनॉइडच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड हे त्याच्यामधला करंटची मॅग्नेट्यूड चेंज झाली की त्याचं मॅग्नेटिक फील्डची मॅग्नेट्यूड पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे करंट चेंज करत राहिलो तरीसुद्धा शेजारी प्लेस केलेल्या कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस्ड होणार आहे. आणि सॉलिनॉइड आपण मूव्ह जरी केला अवे अँड टुवर्ड्स द कॉईल त्यावेळेससुद्धा कॉईलमध्ये काय होणार आहे, करंट जनरेट होणार आहे. मग वेन अ करंट पासिंग, ही फिगर काय आहे, वेन अ करंट पासिंग थ्रू द सॉलिनॉइड कॉईल अँड द सॉलिनॉइड कॉईल इज डिस्प्लेस्ड लॉन्जिट्युडिनली विथ रिस्पेक्ट टू द कॉईल. ती अशी जवळ आणि पाठीमागं असं ज्यावेळेस नेऊ त्यावेळेससुद्धा काय होणार आहे, या कॉईलमध्ये करंट जनरेट होऊन गॅल्व्हॅनोमीटरमध्ये आपल्याला डिफ्लेक्शन दिसणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय आहे, हा काय आहे, कंडक्टर आहे. इलेक्ट्रिक कंडक्टर इज प्लेस्ड इन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आता चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड या डायग्राममध्ये कुणामुळं तयार झालेलं आहे, सॉलेनॉइडच्या भोवती करंट इन्क्रीज करत गेलो, करंट चेंज करत गेलो तर त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, चेंजिंग असणार आहे, वॅरिंग असणार आहे. त्याचबरोबर आपण सॉलेनॉइड टू अँड फ्रो जर मूव्ह करत राहिलो त्यावेळेससुद्धा मॅग्नेटिक फील्ड हे काय होणार आहे, चेंजिंग असणार आहे. आणि याच्या इन्फ्लुएन्समुळं त्याच्या या मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्समुळं जी काही कॉईल त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेली आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये जी कॉईल आहे त्या कॉईलला काय येणार आहे, करंट जनरेट होणार आहे. या कॉईलला फक्त गॅल्व्हॅनोमीटर जॉईन केलेलं आहे, इथं कोणतंही बॅटरी सोर्स दिलेला नाही. म्हणजेच इफ अ कंडक्टर इज प्लेस्ड इन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड देन अ करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल. मग चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादी कंडक्टिंग कॉईल जर आपण ठेवली तर त्या कॉईलमध्ये करंट जनरेट होतो. त्या करंटला म्हटलं आहे इंड्युस्ड करंट. एक करंट इंड्युस्ड होतो आणि यालाच काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आता फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन काय आहे, इफ अ करंट इज अ स्विच्ड ऑन ऑर ऑफ इन द सॉलिनॉइडमधून करंट स्विच ऑन केला किंवा ऑफ केला त्यावेळेला अ करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल सच ॲज इंडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्वड वेन द करंट इन द सॉलेनॉइड कॉईल इज इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज. बघा आधीचे जे आपण 2-3 एक्सपेरिमेंट्स बघितले त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सॉलेनॉइडमधून जाणारा करंट ऑन होत असताना आपल्याला कॉईलमध्ये डिफ्लेक्शन दिसलं, ऑफ केलं त्यावेळेससुद्धा कॉईलमध्ये काय दिसणार आहे, डिफ्लेक्शन दिसणार आहे. आणि ज्या वेळेला करंटची मॅग्नेट्यूड जी आहे, सॉलेनॉइडमधून जाणारा करंट वाढवला किंवा कमी केला त्यावेळेससुद्धा कॉईलमध्ये आपल्याला करंट इंड्यूस झालेला दिसणार आहे. करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल वेन इट मूव्ज असाइड फ्रॉम फ्रंट ऑफ द सॉलेनॉइड फ्रॉम दीज. मग कॉईल जी आहे ती कॉईल सॉलेनॉइड स्टेडी ठेवलं आणि कॉईल फिरवत राहिलं. म्हणजे स्टेडी मॅग्नेटिक फील्डमध्ये जर कॉईल फिरवली तरीसुद्धा त्या कॉईलच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे आणि त्या कॉईलमध्ये करंट जनरेट होणार आहे. मग फ्रॉम दीज एक्सपेरिमेंट इट इज अंडरस्टूड दॅट वॉट एव्हर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्या कॉईलमधून जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत त्या चेंज होत गेल्या तर काय होणार आहे, करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल अँड दिस इज नोन ॲज फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. द करंट प्रोड्युस्ड इन द कॉईल इज कॉल्ड ॲज इंड्युस्ड करंट. जो करंट जनरेट होतो त्याला काय म्हटलेलं आहे, इंड्युस्ड करंट. आणि फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन काय आहे तर वेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, या कॉईलमधून जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ज्या आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स
चा नंबर चेंज होतो, म्हणजेच तिथं मॅग्नेटिक फील्ड कसं होणार आहे, वॅरिंग होणार आहे, चेंजिंग होणार आहे आणि त्याच्यामुळं त्या कॉईलमध्ये काय तयार होणार आहे, एक करंट जनरेट होणार आहे आणि त्याला त्याला काय म्हटलेलं आहे, दिस लॉ इज कॉल्ड ॲज फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन आणि कॉईलमध्ये जनरेट झालेल्या करंटला काय म्हटलेलं आहे, इंड्युस्ड करंट. आता या इंड्युस्ड करंटची डायरेक्शन काय असणार आहे ते सांगण्यासाठी पुढचा लॉ आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. बघा हा थर्ड लॉ आहे. पहिला लॉ तुम्ही बघितला, कुठला बघितलेला आहे, तर राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल एक बघितला, त्याच्यानंतर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल बघितला आणि आता कोणता बघायचा आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता राईट हँड थंब रूल कशासाठी आहे, टू फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन स्ट्रेट कंडक्टरच्या भोवती तयार झालेल्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी राईट हँड थंब रूलचा यूज केला जातो. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा यूज कशासाठी होणार आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आपण इलेक्ट्रिक मोटरच्या प्रिन्सिपलसाठी बघितलं, मग तिथे कशासाठी होणार आहे तो, तर डायरेक्शन ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन अ कंडक्टर. कंडक्टर जर करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलात तर त्याच्यावरती जो करंट फोर्स ॲक्ट होतो त्या फोर्सची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज केला जातो. आणि आता आपण थर्ड बघायचं आहे, इंड्युस्ड करंटची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी कोणता रूल आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आणि इथं तुम्हाला याच्यासाठी राईट हँड यूज करायचा आहे. त्याच्यामध्ये 3 फिंगर्स, वन इज थंब, त्याच्यानंतर इंडेक्स फिंगर आणि काय असणार आहे, मिडल फिंगर. हे स्ट्रेच करायचे, असे स्ट्रेच करायचे की दे आर म्युच्युअली परपॅन्डिक्युलर टू ईच अदर. आता वेन विल द इंड्युस्ड करंट इन द इलेक्ट्रिकल कंडक्टर बी मॅक्झिमम. आता इंड्युस्ड करंट हा मॅक्झिमम केव्हा असणार आहे, तर इट विल बी मॅक्झिमम वेन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज परपॅन्डिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. आता जी काही कॉईल आहे त्या कॉईलमध्ये जनरेट होणारा इंड्युस्ड करंट हा मॅक्झिमम केव्हा असणार आहे, तर इंड्युस्ड करंट इज मॅक्झिमम वेन द डायरेक्शन, आता काय काय बघायचं आहे, तर वेन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रिक कंडक्टरची मोशनची डायरेक्शन ही कुणाला परपॅन्डिक्युलर आहे, इज परपॅन्डिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. त्यावेळेला काय असणार आहे, इंड्युस्ड करंट हा मॅक्झिमम असणार आहे. मग इन ऑर्डर टू शो द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट फ्लेमिंग्स राईट हँड रूल इज युजफुल. स्ट्रेच द, आता तो राईट हँड रूल काय आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल, स्ट्रेच द थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर इन सच अ वे दॅट दे विल बी परपॅन्डिक्युलर टू ईच अदर. आता म्हणजेच काय, दे विल बी म्युच्युअली परपॅन्डिक्युलर टू ईच अदर. असे स्ट्रेच करायचे की ते तिन्ही फिंगर्स एकमेकांना काय राहणार आहेत, परपॅन्डिक्युलर असणार आहेत. इन धिस पोझिशन, आता याच्यामध्ये द थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. थंब काय इंडिकेट करणार आहे, द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. मग थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, म्हणजे जो फोर्स ॲक्ट होतो कंडक्टरवरती त्या फोर्समुळं कंडक्टर काय होणार आहे, मूव्ह होणार आहे, म्हणजे मोशन ऑफ कंडक्टर. दाखवणारा कोणता फिंगर आहे, थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. आता इंडेक्स फिंगर जी आहे ती इंडेक्स फिंगर काय दाखवणार आहे, तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. अँड द मिडल फिंगर, त्यावेळेला मिडल फिंगर जी आहे ती मिडल फिंगर काय दाखवणार आहे, शोज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. आणि हा आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तुम्हाला फ्लेमिंग्स राईट हँड रूल विचारतात त्यावेळेस हे लिहायचे आहेत. पहिलं स्टेटमेंट म्हणजे विच हँड, कुठला हँड आहे वापरायचा, आणखीन त्याचे कोणते फिंगर्स आहेत ते यूज करायचे, ते लिहायचे आहेत. आणि त्याच्यानंतर ते फिंगर्स काय इंडिकेट करतात, म्हणजे कोणाची डायरेक्शन इंडिकेट करतात
ते बघायचं आहे. मग स्ट्रेच थंब काय इंडिकेट करतो? डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. त्याच्यानंतर मिडल फिंगर काय इंडिकेट करत आहे? तर इंडेक्स फिंगर काय इंडिकेट करतो? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि त्यावेळेला देन द मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा कशासाठी यूज होणार आहे? टू फाइंड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. म्हणून डेफिनेशन लिहिताना हे जे आहे स्टेटमेंट, द मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट, हे तिथड आलं पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही लिहिणार मोशन ऑफ कंडक्टर थंबसाठी, नंतर लिहिणार फोर फिंगरसाठी, आणि इथं देन द लिहिलं तरी चालेल, किंवा अँड द मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. मग धिस इज फॅरेडेज लॉ. आणि हे त्याचं डायग्रॅम्स आहेत. या डायग्रॅम्स पण लक्षात घ्या. ती डायग्रॅम पण ड्रॉ करावी लागते एक्झाममध्ये क्वेश्चन्स आन्सर्स लिहिताना. तर ते हे लिहा. म्हणजे आता तुम्हाला काय काय लिहायला येणार आहे? तर फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन लिहायला येणार आहे. इंड्यूस्ड करंट कशाला म्हणतात ते लिहायला येईल. आणि फिगर जर दिली असेल, त्या फिगरवरून जर आन्सर्स क्वेश्चन्स दिले, तर ते क्वेश्चन्स पण लिहायला आले पाहिजेत. या फिगर्स पण लक्षात ठेवायच्या. कधी कधी फिगर्स दिले जातात या डायग्रॅम्स, आणि त्या डायग्रॅम्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात. मग त्याच्यानंतर तुम्हाला आता कोणतं बघायचं आहे? तर पुढचा पार्ट आहे तुम्हाला इथं दिलेलं आहे, अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. आता अल्टरनेटिंग करंटला AC करंट, डायरेक्ट करंटला काय म्हटलं? DC करंट. फक्त माहिती घ्या, कारण का याच्यावरती डायरेक्ट करंट म्हणजे काय? तर जो करंट काय असणार आहे? नॉन ऑसिलेटिंग, म्हणजे त्याची डायरेक्शन चेंज होत नाही, त्याला काय म्हटलेलं आहे? डायरेक्ट करंट. आणि ज्याची डायरेक्शन चेंज होते आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम, त्याला काय म्हटलेलं आहे? अल्टरनेटिंग करंट. आता अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट याच्यावरती तुम्हाला फक्त माहिती लक्षात घ्या. अल्टरनेटिंग करंटचे इथं तुम्हाला इन इंडिया, इन द power stations generating electricity, one cycle changes in 1/50 seconds. That is, the frequency of AC is 50 Hz, 50 cycles per seconds. आता इथं जो आहे हा काय दाखवलेला आहे? करंट आहे. मग आता या डायग्रॅम्स किंवा याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत, पण तरी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ऑसिलेटिंग जो आहे, ऑसिलेटिंग करंट म्हणजे काय असणार आहे? अल्टरनेटिंग करंट, त्याची डायरेक्शन चेंज होत राहते. आणि डायरेक्ट करंट जो आहे तो काय असणार आहे? युनिडायरेक्शनल, तो एकाच डायरेक्शनमध्ये जाणार आहे. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे? DC करंट. आता इंडियामध्ये अल्टरनेटिंग करंट जी आहे, जे काही पॉवर स्टेशन्स आहेत तिथं जनरेट होणारा करंट जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्स. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स फिल इन द ब्लँक्समध्ये ते विचारलं जाऊ शकतं. मग त्याची फ्रिक्वेन्सी इन इंडिया किती आहे? पॉवर स्टेशन्समध्ये अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी इट इज 50 हर्ट्स. When the electric power is transmitted over a long distance, it is beneficial to have it in a AC form, as it results into minimum power losses during transmission. आता इथं ज्या वेळेला इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनपासून इलेक्ट्रिक पॉवर जनरेट झालेली इलेक्ट्रिक पॉवरचं ट्रान्समिशन केलं जातं ओव्हर लाँग डिस्टन्सेस, त्यावेळेला जर DC करंट यूज केला तर तिथं पॉवर लॉसेस जास्त होतं. म्हणून ते पॉवर लॉसेस कमी होण्यासाठी कोणता करंट यूज केला जातो? अल्टरनेटिंग करंट. म्हणजे ट्रान्समिशनसाठी कोणता आहे? अल्टरनेटिंग करंट. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे? मिनिमम पॉवर लॉसेस ड्युरिंग ट्रान्समिशन. धिस इज ॲडव्हान्टेज ऑफ AC ओव्हर DC करंट. द होम अप्लायन्सेस इज ऑफ अल्टरनेटिंग करंट. जे काही तुम्ही घरामध्ये आपला जो सप्लाय आहे, होम सप्लाय इज ऑफ अल्टरनेटिंग करंट. आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट कोणता बघायचा आहे? इलेक्ट्रिक जनरेटर.